मराठी सिने इंडस्ट्रीतील लाडका अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या आरपार या चित्रपटामुळे चर्चेत आहे। जुळून येती रेशीम गाठी या मालिकेतून प्रकाशझोतात आलेल्या ललितने अगदी कमी वेळात अधिक प्रसिद्धी मिळवली आहे। मालिकेनंतर त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर रुपेरी पडद्यावर एंट्री केली। आज मराठी कला विश्वात प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्याचा समावेश आहे। सध्या त्याचा आरपार हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या। त्यापैकी एका मुलाखतीत त्याला लग्नाविषयी विचारण्यात आले। वयाची 35 ओलांडूनही ललितने अजून लग्न का केलं नाही असा सवाल त्याला विचारण्यात आला, ज्याचं उत्तर देताना ललितने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं। तो म्हणाला, मेरी दुल्हन तो आजादी है, अर्थात माझी नवरी माझं स्वातंत्र्य आहे असं त्याने म्हटलं। यावेळी आणखी बोलताना त्याने म्हटलंय, लग्न म्हणजे खूप जबाबदाऱ्या आणि मला असं वाटतं की सध्या तरी मी त्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी पूर्ण तयार नाहीये, कारण माझा फोकस पूर्णपणे वेगळा आहे। माझं काम वगैरे या गोष्टी सध्या व्यवस्थित सुरू आहेत आणि मी त्या गोष्टी एन्जॉय सुद्धा करतोय। त्यामुळे मला वाटतं आता मी लग्नाची जबाबदारी घेण्यासाठी तयार नाहीये। अशात जर मी लग्न केलं तर तो समोरच्या व्यक्तीवर अन्याय केल्यासारखं होईल। मला माझ्यावर किंवा अन्य कोणावरही अन्याय करायचा नाही। ललित प्रभाकरच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालंच तर मराठी सोबत तो बॉलिवूड सिने विश्वात देखील कार्यरत आहे। यापूर्वी तो इम्रान हाशमी सोबत ग्राउंड झिरो मध्ये सहाय्यक भूमिकेत झळकला होता। यानंतर आता लवकरच तो आगामी सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। त्याच्या या सिनेमाचं नाव 1-2 चा असे असून हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे, ज्यामध्ये बॉलिवूड सिने विश्वातील मोठमोठे चेहरे झळकणार आहेत। तुम्ही ललित प्रभाकरचे चाहते असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।